श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील असा एक अनुभव सांगणार आहे ज्याने माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला, माझी श्रद्धा अधिक दृढ केली आणि मला खात्री दिली की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. हा अनुभव फक्त एक कथा नाही, हा अनुभव मला जीवनातील कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा ठरला आहे. मित्रांनो, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मनात भीती असते, डोक्यात हजारो प्रश्न असतात आणि समोर फक्त अंधार दिसतो. माझ्याही आयुष्यात असा एक काळ आला होता. आयुष्यातील कठीण दिवस. तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. कामात मन लागत नव्हते, घरातील काही गोष्टींचा ताण होता, मन सतत अस्वस्थ राहायचे, रात्री झोप लागायची नाही, भविष्यात काय होईल याची चिंता सतावत होती. बाहेरून सर्व ठीक दिसत होते, पण आतून मी पूर्णपणे तुटले होते. त्या दिवसात मी अनेक लोकांकडे सल्ला मागितला, अनेक उपाय केले, पण मनाला समाधान मिळत नव्हते. एक दिवस सकाळी मी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसलो. मनात खूप प्रश्न होते. मी स्वामींना म्हणाले, स्वामी, मला काही नको, फक्त योग्य मार्ग दाखवा. त्या दिवशी मी बराच वेळ शांत बसले. कोणतीही मागणी नाही, कोणतीही अपेक्षा नाही, फक्त स्वामींच्या चरणी मन अर्पण केले. त्या रात्री मला एक वेगळे स्वप्न पडले. मी एका रस्त्यावरती एकटी चालत होते. समोर अंधार होता, कुठे जायचे ते कळत नव्हते. अचानक दूरवर भगव्या वस्त्रातील एक तेजस्वी व्यक्ती दिसली. त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण मनाला जाणवत होते हे स्वामी समर्थ आहेत. ते माझ्याकडे पाहून फक्त एवढेच म्हणाले, चिंता करू नकोस, योग्य वेळ येत आहे. आणि स्वप्न संपले. सकाळी उठल्यावर मनात एक वेगळी शांतता होती. समस्या तशाच होत्या, अडचणी तशाच होत्या, पण माझ्या मनातील भीती गायब झाली होती. पहिल्यांदाच मला वाटले स्वामी माझ्यासोबत आहेत. काही दिवसांनी एक अशी संधी मिळाली ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. ज्या कामासाठी मी अनेक महिने प्रयत्न करत होते ते अचानक पूर्ण झाले होते. जिथे दरवाजे बंद झाले होते तिथे नवीन मार्ग उघडला. मी थक्क झाले, कारण हे सर्व अगदी त्या स्वप्नानंतर घडले होते. मित्रांनो, काही लोक म्हणतील हा योगायोग होता, काही म्हणतील हेच फक्त स्वप्न होते, पण माझ्यासाठी तो स्वामींचा संदेश होता. कारण त्या दिवसापासून माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला होता. स्वामींनी मला शिकवले की संकटे कायमची नसतात, वाईट वेळ कायमची नसते. अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाश येणारच. अनेक भक्त सांगतात संकटात अचानक मदत मिळाली, योग्य व्यक्ती भेटली, अशक्य वाटणारे काम पूर्ण झाले, मनातील भीती नाहीशी झाली, स्वामींचे नाव सतत कानावरती पडू लागले. हे सर्व अनुभव वेगवेगळे असतात, पण संदेश एकच असतो, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा वाढत गेली. त्या दिवसानंतर मी रोज नामस्मरण सुरू केले. मोठे विधी नाहीत, मोठ्या पूजा नाहीत, फक्त श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत राहिले आणि हळूहळू जीवनात सकारात्मक बदल होत गेले. आपण अनेकदा देवाकडे चमत्कार मागतो, पण स्वामींची सर्वात मोठी कृपा म्हणजे मनाला धैर्य देणे, भीती दूर करणे, योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणे. माझे आयुष्य एका दिवसात बदलले नाही, पण माझा विचार बदलला, माझा दृष्टिकोन बदलला, माझा विश्वास बदलला. आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते. आजही तो अनुभव आठवतो. आज अनेक वर्ष झाली, पण जेव्हा जेव्हा संकटे येते तेव्हा मला त्या स्वप्नातील शब्द आठवतात, चिंता करू नकोस, योग्य वेळ येत आहे. आणि मन पुन्हा शांत होते. जर तुम्ही एखाद्या सध्या अडचणीत जात असाल तर निराश होऊ नका. स्वामींचे नाव घ्या, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळी त्यांची कृपा नक्की अनुभवायला मिळेल. मित्रांनो, स्वामी समर्थाने दिलेला तो एक अनुभव माझ्यासाठी फक्त एक घटना नव्हती, तो माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट होता. त्या अनुभवाने मला शिकवले, श्रद्धा कधीही सोडू नये, विश्वास कधीही गमावू नये, आणि कितीही कठीण परिस्थिती असली तरी स्वामींना हाक मारत राहावे, कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांची एखादी प्रचिती आली असेल, एखादा अनुभव आला असेल, किंवा संकटाच्या काळात स्वामींनी तुमचा हात धरला असेल, तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर भक्तांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. लक्षात ठेवा, जीवनात कितीही अंधार असला, कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी स्वामी समर्थ आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. आजचा हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज काही क्षण स्वामींचे नाम घ्या, कारण नामातच शक्ती आहे, नामातच समाधान आहे आणि नामातच स्वामींचा आशीर्वाद आहे. चला सर्वजण मनापासून एकदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नव्या स्वामी अनुभवात. तोपर्यंत अक्षत राहा, आनंदी राहा आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.